सातबारा कोरा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे की नाही? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे की नाही? तुम्हाला लाडकी बहीण जे लॉलीपॉप देताय ना, लॉलीपॉप देताय तो 1500 रुपये, तुम्हाला 1500 रुपये देताय आणि 3000 रुपये वेगळ्या मार्गातून ते महिन्याचे तुमच्याकडून काढत आहे, तुम्हाला ठाऊक पण नाही आहे. चालू आहे की नाही असं? मग हे सगळं आपण लोकांमध्ये सांगितलं पाहिजे. लोक भूलतापांना बळी पडत आहे. तुम्हाला निवडणुकीच्या पूर्वी सगळ्यांना लाडकी बहिणीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीतून रिश्वत दिलेली आहे. कशासाठी? मतं टाकावं म्हणून सरकारच्या तिजोरीतून पैसा वाटलाय. आता पुन्हा निवडणुका येत आहे पुढे, आता पुन्हा लाडक्या बहिणीचं सुरू होईल. लगेच लवकर पैसे टाकणं. निराधाराच्या घरी बीजेपीचे कार्यकर्ते येते, बाई तुझं निराधार बंद झालं का? ते मी सुरू करून देतो म्हणते, आधार कार्ड दे म्हणते. पहिलं त्याला विचारा तू माझ्या बंद काऊन केलं? सरकारचं काँग्रेसच्या काळापासून तर मला निराधार मिळत आहे, तर आता काऊन नाही मिळत आहे? बंद काऊन केलं? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे. आज या देशाची अवस्था फार गंभीर आहे. गावागावातले जल जीवन मिशन अंतर्गत रस्ते फोडून ठेवले आहे की नाही? म्हाताऱ्या लोकांना ठेच लागते की नाही? या सरकारने फक्त योजना डिक्लेअर केली, मात्र ठेकेदारांचे पैसे रोखून ठेवले. ठेकेदार सुद्धा आत्महत्या करता, यासारखं दुर्दैव या देशाचं नाही. एकमेव माणूस फक्त तुमच्या आमच्या हक्कासाठी लढत आहे, तो म्हणजे राहुल गांधी. काय गरज आहे राहुल गांधीला? काय कमी आहे त्या माणसाला? पण तो जीवाची पर्वा न करता, जेव्हा त्याच्या आजीला मारलं, जेव्हा त्याच्या वडिलाला या देशातल्या RSSच्या लोकांनी मारलं, तरी पण तो मृत्यूला न घाबरता तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर संघर्ष करत आहे. त्याचे हात मजबूत करण्याची वेळ आहे आणि तुम्हाला सर्वांना त्याचे हात मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या बाजूने राहायचं आहे. सुभाष भाऊ या ठिकाणी आमदार असते, आज वोट चोरीच्या माध्यमातून विद्यमान आमदार निवडून आलेले आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वोट चोरी झाली आहे की नाही? वोट चोरी फक्त पैशानेच नाही झाली, तर काही लोकांचे गद्दी सोड एकाच माध्यमातून वोट चोरी झाली नाही. काही लोकांना विचारण्यात आलं बीजेपीच्या हा आपल्याला मतदान देते का? काँग्रेसचा कोण कट्टर आहे? शेतकरी संघटनेचा कोण कट्टर आहे? त्याचे नाव काटा. प्रत्येक गावातून जर 20-25 नावं काढले तर संपूर्ण या 350 बूथवरून किती नावं कटते? वेगवेगळ्या लोकांची नावं टाकली. तुम्ही रोज बातम्या ऐकत आहे. पूर्ण देश स्तरावर राहुल गांधींनी राजुरा विधानसभेचा प्रश्न उचलला. संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण या राजुऱ्याची अवस्था काय आहे ते सगळी दिसत आहे. आपला आरोपच आमदारावर नाही आहे, आपला आरोप कुणावर आहे? निवडणूक आयोगावर आहे. कोणावर आहे? आपल्या प्रश्नाला उत्तर कोणी दिलं पाहिजे? पण उत्तर कोण देत आहे? बीजेपीचे लोक देत आहे की नाही उत्तर? तर या संपूर्ण संघटना त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहे. कोर्टात काही लागतं. बीजेपीचे लोक म्हणतात की राहुल गांधीकडे एवढे पुरावे आहेत, तर कोर्टात काऊन जात नाही? अहो 2 वर्षापासून उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष तुम्ही चोरला. 2 वर्षापासून कोर्टात केस चालू आहे. दिला का न्याय त्यांना? शिवसेना पक्ष कोणाचा? कोणी स्थापना केली? बाळासाहेब ठाकरेंनी स्थापना केली. सगळ्यांना माहिती आहे. लहानचं पोरगं सांगू शकते बाळासाहेब ठाकरेची शिवसेना म्हणून. आज कोणाच्या हातात आहे? मिंदेच्या हातात आहे. 2 वर्षापासून जेव्हा उद्धव ठाकरेंना न्याय मिळू शकत नाही, मग राहुल गांधी जर आता कोर्टात गेले तर आपल्याला अजून 5 वर्ष न्याय मिळतील याची अपेक्षा आहे का? राहुल गांधीला जनतेमध्ये जाऊन न्याय मागायचा आहे. तुम्हाला न्याय मागायचा आहे. तुम्हाला त्याचे पैसे घ्यायचे आहे, कारण ते सगळे पैसे हरामीचे आहे. ह्या निवडणुकीमध्ये पैसे बिंदास हरामीचे पैसे आहे. 1000 देत असेल तर 5000 मागा, पण मतदान विचार करून करा. ज्या देशातल्या सरकारने, ज्या देशातल्या काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं, काय नाही केलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली प्रॉपर्टी विकली हो देशातल्या लोकांसाठी. जेव्हा पंतप्रधान झाले या देशात सुई बनत नव्हती. सुई बनत नव्हती. त्या माणसाने अणुबॉम्ब बनवले या देशामध्ये, आणि पंडित जवाहरलाल नेहरूने काय केलं म्हणून सांगतात. पण अशा पंडित नेहरू विषयी म्हणजे त्यांना पायाची धूळ सुद्धा नाही आहे असे लोक सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूवर आरोप करतात. असो मान्यवर बोलणार आहे, तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जनजागृतता आपल्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा सामान्य जनतामध्ये निर्माण व्हावी, यासाठी आपण आजच्या या मोर्चाचं आयोजन केलं. खूप मोठ्या संख्येने आपण स्वयंस्फूर्तीने गावागावातून मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानून मी माझे प्रास्ताविक भाषण याच ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद.